आधी फॉर्म काढून टाकला पक्षाच्या प्रचारासाठी लागलाय, हे कसं घडून आलं? झालेल्या गोष्टी आहेत. फॉर्म फाडला गेला जे काय प्रकार आज जो आहे हे ह्याच्यात खोलमध्ये न जाता हा संशोधनाचा भाग आहे. परंतु मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या परिसरामध्ये जसं की मी अनेक वर्षापासून काम करत आलोय, शिवसेनेचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे, शिंदे साहेबांचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे हे निष्ठा जी असते नंतर ती नाराजगी वगैरे हे काय प्रकार महत्वाचा नसतो. तर ते पक्षश्रेष्ठांचा आदेश जो असतो तो महत्वाचा असतो. जर आज मी आता ठरवलेला आहे, माझ्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि उदय सामंत साहेब आमचे नेते आहेत, व सर्व पांडुरंग पाटील असतील किंवा संजय मोरे साहेब सचिव असतील, ह्यांच्या आदेशाने मी आज या ठिकाणी ठरवलेलं आहे की पक्षश्रेष्ठांचा जो आदेश आहे पूर्णपणे पाळायचा. आणि जे काय आमचे उमेदवार जे काय आता माझ्या पक्षाने जे दिलेले आहेत, जसं की आमचे वरिष्ठ अनुभवी नेते आहेत आमच्या पक्षामध्ये आलेले आबाजी बागुल जे आहेत, त्यांनी जे ज्या परिसरामध्ये जे काम केलेलं आहे, जे गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी ई लर्निंग सारखी स्कूल असेल किंवा अनेक उच्चवर्णीय लोकांसाठी फिरण्यासाठी बाग असेल, अशा असंख्य विजन सोबत घेऊन कामं केलेली आहेत. आणि इथून पुढे जर परिसरामध्ये जर खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर 100% अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशा व्यक्ती सोबत उभा राहून नाराज वगैरे नाही, परंतु थोडंसं दुःख असतंच. परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठांचा आदेश हा महत्वाचा असतो. 100% माझ्या शिवसेना निवडून 4 कॅन्डिडेट निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि 100% करणार आहे. शेवटी आपण हे म्हणू शकतो की पक्षश्रेष्ठींचा आदेश हा खूप महत्वाचा असतो. 100%. कारण का बाजूला ठेवून 100% हे सगळं रुसवे फुगे बाजूला ठेवलेच पाहिजे. त्याचं कारण असं की तिराईत वेगळ्या विरोधकांना त्याचा फायदा नाही झाला पाहिजे. मी पर्वती विधानसभेचा एक विभाग प्रमुख आहे आणि त्या नात्याने माझी जबाबदारी आहे की जे सांगेल ते आदेश पाळणं आणि परिसरामध्ये शिवसेनेचा झेंडा आणि चिन्ह नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत सांगणं आणि इथून पुढे आम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे शिंदे साहेबांच्या आदेशाने जे काय आतापर्यंत ह्या परिसरामध्ये हॉस्पिटल असेल, ई लर्निंग स्कूलची मान्यता असेल किंवा विविध प्रकारचा प्रकल्प रोजगार मिळावा म्हणून आणलेले मंजूर करून आणलेले आहेत, त्या कामाचा आणि आबांचा मिळून कामाचा हे नागरिकांपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या मी तर म्हणतो ह्याच्यावरती न बोललेलं चांगलं आहे. कारण काय तुम्ही सगळ्या मीडियाने माझ्यावर खूप प्रेम केलंय, त्याबद्दल मनापासून आपले आभार. आणि असंच प्रेम राहू द्या. आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना मतदारसंघातील माझ्या 36 प्रभाग क्रमांक 36 ह्या परिसरातील मतदारांना मी सांगू इच्छितो की झालं गेलं ह्या गोष्टी आता ह्याच्यात नाही गेलं पाहिजे. आणि नक्कीच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय की आमचा पॅनल जो आहे शिवसेनेचा